नमस्कार. आई कुठे काय करते या मालिकेला भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर त्या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतलेला आहे आणि त्यानंतर आपणा सर्वांच्या भेटीला एक नवी कोरी मालिका एक आहे, ती म्हणजे आई बाबा रिटायर होत आहेत. तर ही जी मालिका आहे ती खरंच खूपच सुंदर आहे. हा मालिकेचा आजचा हा पहिला भाग आहे. खूप मस्त आहे. निवेदिता ताईंनी खूप सुंदर काम केलेलं आहे आणि त्यांनी आई म्हणून, आजी म्हणून, बायको म्हणून जे नातं निभावलेलं आहे ते खरंच खूपच आपल्याला छान पद्धतीनं पाहायला मिळत आहे. त्यांचा स्वभाव, त्याचबरोबर त्यांचं बोलणं, सुसंस्कृतपणे वागणं हे सगळं आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर यशवंत म्हणजे शुभाताईंचे पती हे किती त्यांची काळजी घेतात, त्याचबरोबर शुभाताईंकडून काही त्यांच्या अपेक्षा आहेत, त्यांनीही आता रिटायर झालं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. तर हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर सकाळ होते, शुभाताई उठतात, त्याचबरोबर उठल्यानंतर त्यांचं पहिलं काम असतं, आवरून झाल्यानंतर त्या बाहेर येतात आणि पेपर घेतात. पेपर घेऊन आतमध्ये येतात, तयारीला लागलेले असतात. सकाळची घरातली कामं भरभर त्यांची चालू असतात आणि त्यांची जोरदार तयारी अशी चालत असते, कारण घरातलं आवरायचं असतं, चौघांचे डबे तयार करायचे असतात. त्याचबरोबर इकडे यशवंतरावांना उठवायला जायचं असतं. ते 5 मिनटं करून झोपत असतात आणि शुभाताई मात्र त्यांना प्रत्येक वेळेस म्हणत असतात की हो उठा. पण शुभाताईंचं यशवंतराव मात्र ऐकत नसतात. ते म्हणत असतात अगं शुभा 5 मिनटं झोपू दे. पुन्हा एकदा शुभाताई तिथे जातात आणि त्यांना उठवू लागतात. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की शुभाताईंचं किचनमधलं ही काम आवरायचं सुरूच असतं. इकडे शुभा ही किचनमध्ये जाते, आवरावर करते. त्याचबरोबर त्या किचनमध्ये येतात आणि म्हणतात की अलेक्सा प्ले भजन, आणि त्याचबरोबर अलेक्साही त्यांना रिप्लाय देते की हो शुभे असं म्हणत अलेक्सेनेही त्यांना रिप्लाय दिलेला असतो आणि भजन सुरू झालेलं असतं. शुभाताईंची डब्याची तयारी सुरू झालेली असते आणि शुभा ही पोळ्या लाटायला घेते. त्यानंतर तिची जोरदार तयारी सुरू असते. त्याचबरोबर भर आवरायचं असतं, कारण पुन्हा यशवंतकडे ती उठवायला येते. यशवंत म्हणत असतो की 5 मिनटं. शुभा म्हणते अहो 5 झालं, काय चाललंय तुमचं? 5 मिनटं. तुम्हाला माहिती आहे ना आज तुमचा ऑफिसचा शेवटचा दिवस आहे, उद्या तुम्ही घरीच असणार आहात, उद्यापासून तुमची रिटायरमेंट सुरू होत आहे. आणि मग शुभा जाते आणि फॅन बंद करते आणि मग ती मजा घेत असते. यशवंतला राग येणार हे तिला मात्र माहितीच असतं, म्हणून शुभा मजा घेत असते. त्याचबरोबर यशवंत उठतो आणि म्हणतो काय चाललंय तुझं हे, तू असं का करतेस? तेव्हा शुभा म्हणत असते तुम्हाला माहिती आहे का किती वाजलेले आहेत, उठा बरं. मी तुम्हाला उठवलं तर तुम्ही उठत नाही आहे. तेव्हा शुभाला यशवंत म्हणतो की तू ना शुभा काय करते माहिती आहे का, स्वतः लवकर उठते आणि त्याचबरोबर सगळ्यांना पण उठवत राहते. त्यावेळेस शुभा म्हणते हो मला आवरायचं असतं, तुमच्या चौघांचे डबे बनवायचे असतात, आपल्या सानूला शाळेतही सोडायचं असतं, हे सगळं बोललं जात असतं. पुन्हा यशवंत बसून राहतो. शुभा उठते आणि म्हणते अहो काय चाललंय हे, मी काय सांगते तुम्ही काय ऐकताय? तेव्हा यशवंतला शुभा म्हणते की आजच मी उठवणार आहे, उद्यापासून नाही उठवणार तुम्हाला एवढ्या लवकर. यशवंत मात्र म्हणत असतो म्हणजे? तेव्हा शुभा म्हणते की अहो तुम्ही विसरलात का, आज तुमची रिटायरमेंट आहे ना. आणि मग यशवंत पुन्हा टॉवेल हातात घेऊन बसलेला असतो. तेव्हा शुभा त्यांना म्हणत असते की अहो काय करताय, मी तुम्हाला उठवते आणि तुम्ही पुन्हा झोपत राहता. यशवंत पुन्हा बसतो आणि म्हणतो की शुभा तुला माहिती आहे ना आपलं काय ठरलेलं आहे ते. शुभा म्हणते हो जा बरं, तुम्ही आधी पटकन आवरायला घ्या बरं. कसं आहे मला तेवढीच कामं आहेत का, सारखं तुमच्याकडे 5 मिनिटाला उठवायला यायचं आणि तुम्ही विसरलात का? 8:40ची जर गाडी गेली तर काय करणार आहात तुम्ही, असं शुभा बोलत असते. तेव्हा यशवंत म्हणत असतो किती वाजले? शुभा घड्याळ घेते आणि यशवंतला दाखवते. ती म्हणते की 7:40 झाले. यशवंत मात्र म्हणतो की काय हे, तुम्हाला जराही लवकर उठवलं नाहीस, तुला माहिती आहे ना मला उशीर होतो ऑफिसला जायला. आणि मग शुभा यशवंतला बोलते आणि आवरायला पाठवून देते. त्यानंतर दोघंही खरंच खूप आनंदात असतात. पण यशवंतची मात्र एकच इच्छा असते, ती म्हणजे की माझ्यासोबत शुभाने पण रिटायर झालं पाहिजे. आणि यशवंत ही इच्छा शुभाला बोलून दाखवत असतो. शुभा मात्र यशवंतला घड्याळ दाखवते आणि पटकन अंघोळीला पाठवते आणि सांगते की लवकर आवरून या तुम्ही. आता शुभाने यशवंतला लवकर आवरायला पाठवलेलं असतं आणि त्याचबरोबर चहा घेऊन आता शुभा सगळ्यांकडे आलेली असते. शुभा पहिल्यांदा यशवंतला चहा देते. त्यानंतर तिने चहाचा ट्रे घेऊन स्वतःचा एक कप काढून ठेवते तिथे डायनिंग टेबलवरती आणि चहाचा ट्रे घेऊन मुलांकडे जायला निघते. तेव्हा यशवंत म्हणतो शुभा काय चाललंय तुझं, किती दिवस तू हेच करणार आहे? तर
शुभा म्हणते की हो त्यांना चहा देते ना, त्यांच्या दोघांच्या ऑफिसच्या मीटिंग्स वगैरे असतात, तुम्हाला माहिती आहे ना. यशवंतचं मात्र एकच म्हणणं असतं, अगं किती दिवस करणार आहेस तू, कळतंय का तुला. तेव्हा शुभाचं म्हणणं असतं, अहो त्यांचा चहा थंड होईल ना. असं म्हणत शुभा चहा देण्यासाठी येत असते. शुभाचं हे चाललेलं असतं तेव्हा यशवंत म्हणत असतो की नाही बस इथे आत्ताच्या आत्ता. पण शुभा ऐकायला तयार नसते. ती म्हणते की चहा थंड झाला आणि तो पुन्हा गरम केला तर तो चांगला लागत नाही की नाही, म्हणून मी ठरवलेलं आहे की मी लगेच देऊन येते. पण शुभाच्या मात्र बिचारीच्या लक्षात आलेलं नसतं की तिने त्यांचा चहा थंड होईल म्हणून विचार करत आहे, पण तिचा चहा थंडच होत आहे. तिने कुठे चहा घेतलेला असतो ना. शुभा हे सगळं करत असते. यशवंत मात्र तिला ऐकायला तयार नसतो. ती म्हणत असतो की तुला किती वेळा सांगायचंय मी, आधी बस बरं तू इथं. शुभा काही ऐकत नाहीये आणि तशीच धावत ट्रे घेऊन आता ती आपल्या समीरच्या रूमकडे जाते. समीर रूममध्ये असतो आणि त्याचबरोबर सीमाही आवरत असते. त्याचबरोबर यशवंत मात्र विचार करत असतो. इकडे शुभाचा जो चहाचा कप असतो त्या चहावरती साई आलेली असते. मग चमच्याने यशवंत ती साई जी आहे ती बाजूला करतो आणि शुभाला सांगत असतो की बाद झालं, आत्तापर्यंत तू खूप केलेलं आहे, मी यापुढे ऐकून घेणार नाही. तुला माहिती आहे ना, ठरलंय ना आपलं उद्यापासून काय प्लॅनिंग आहे ते. रिटायरमेंटचं प्लॅनिंग आपलं ठरलेलं आहे आणि रिटायरमेंटचंच प्लॅनिंग होणार आहे, एवढं लक्षात ठेव. असं ठामपणे शुभाला सांगितल्यानंतर यशवंत म्हणत असतो की मी उद्यापासून तुझं काहीही ऐकणार नाही. शुभा म्हणत असते हो आलेच मी, मुलांना चहा देऊन आले. असं म्हणत ती ट्रे घेऊन तिथून पळालेली असते. यशवंतला बिचारायला वाईट वाटत असतं. शुभा इतकी वर्ष झालं करते, इतकी वर्ष झालं हे घर सांभाळते, पण तिच्याबद्दल मात्र कोणाला काहीच वाटत नाही. हे सगळं चालू असतं. त्याचबरोबर शुभाचं असं म्हणणं असतं की अहो आपलीच मुलं आहेत, आपल्या मुलांसाठी करते मी. यशवंत बिचारा चहा घेत एकटाच बसलेला असतो. शुभा चहाचा ट्रे घेऊन तिकडे गेलेली असते आणि यशवंत मग शुभाच्या कपातल्या चहावरती तिथे बशी ठेवून देतो. कारण तो जो चहा असतो तो थंड तर होतच असतो, पण तो तसा शुभा ठेवून गेलेली असते, म्हणून यशवंतने त्याच्यावर बशी झाकून ठेवलेली असते आणि तो बिचारा शुभाचा विचार करू लागतो. इकडे शुभा ट्रे घेऊन येते. त्याचवेळी समीर दरवाजा उघडतो. त्याची ऑफिसची कॉल चालू असतात. तो कॉलवरतीच बॉसबरोबर बोलत असतो. तो म्हणतो की तेवढ्यातच त्याचं बॉसची बोलणं सुरू असतं, कशा पद्धतीने काय पुढचे डील चालू असतात. आणि त्याचवेळी तिथे सीमा येते आणि सीमा म्हणत असते की तुला कळतंय का समीर, अरे हा जो हेअर ड्रायर आहे तो काल घेतलेला होता, आज तो जळला आहे, तुला कळतंय का. आणि बिचारी सानू मात्र वाकून हे सगळं पाहत असते. तिचं स्कूलचं आवरून झालेलं असतं, तिने पसारा मांडून ठेवलेला असतो बेडवरती आणि तिचे नखरे मात्र चालू असतात. आणि सीमा मात्र चिडचिड करत अशी बाहेर आलेली असते आणि तिचं असं म्हणणं असतं की हे जे तुझं ओल्ड घर आहे ना, ह्या घरामुळे हे सगळं होत आहे, असं ती बोलत असते. समीर कॉलवरती असतो, तो बॉसशी बोलत असतो. या गोष्टीचीही जाणीव सीमाला नसते. समीर चहा घेऊन येतो आणि सीमाला म्हणतो की हा चहा घे. तर सीमा मात्र ओरडत आरडतच बोलत असते. तिचं असं म्हणणं असतं की हे सगळं होत आहे ना, हे तुझ्या घरामुळे होत आहे. मी तुला सांगितलेलं होतं मी जॉईंट फॅमिलीत राहणार नाही, पण तू माझं ऐकलं नाही. मी तुला प्रत्येक वेळेस सांगत होते की मला या घरात राहायचं नाही, मी या घरात राहणार नाही, पण तुला मात्र ऐकून घ्यायचं नव्हतं. आणि इकडे शुभा तो जो हेअर ड्रायर आहे तो फेकून देते बेडवरती. तिथे बिचारी सानू बसलेली असते. शुभाला इकडे सीमाला मात्र जराही वाटत नाही. तेव्हा तो बोलतो की अगं सानू आहे आपली तिथं. तेव्हा ती बोलते की हो माझी मुलगी आहे, मला माहिती आहे. आणि सीमा मात्र भयानक चिडलेली असते. सानू तर डोक्याला हात मारून घेते. बिचारी गोड अशी सानू हे सगळं पाहत असते आणि सीमाचं आरडाओरडा करणं हे सगळं सुरूच असतं. आणि त्याचबरोबर इकडे समीर फोनवरती बोलत असतो. तो तिला चहा घे म्हणत असतो, पण ती काही चहा घ्यायला तयार नसते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की समीर आवरत असतो. तो बॉसला म्हणत असतो की हां बोला. त्याचबरोबर इकडे सीमाची चिडचिड सुरू असते. ती म्हणत असते मी तुला आधीच सांगितलेलं होतं आणि आता काही झालं तरी मला स्वतंत्र घर हवं आहे, मला आपलं घर हवं आहे आणि मला आपल्या घरामध्ये राहायचं आहे. हे सगळं तिचं बोलणं सुरू असतं. आणि त्याचवेळी समीर म्हणत असतो तुला माहिती आहे ना, तुला मी तेव्हाही सांगितलं होतं. ती म्हणते की तुला माहिती आहे का समीर. तेव्हा समीर म्हणत असतो की मी तुला तेव्हाही सांगितलेलं होतं आणि या घराला काय झालेलं आहे. शुभा पुन्हा येते आणि तो चहाचा कप उचलतच असते आणि त्याचवेळी इकडे लगेचच सीमा बोलवते आणि म्हणत असते की आई
सानूला शाळेत सोडायचे, तिची बस आली असेल असं ती आरडाओरडा करतच सांगत असते. तर शुभा तिचा हातातला चहाचा कप खाली ठेवते आणि पुन्हा धावतच जाते. चल सानू बेटा असं म्हणत ती गेलेली असते. सीमा फक्त सानूची वॉटर बॅग घेते, सानूकडे देते. शुभाने सानूची बॅग हातात घेतलेली असते आणि बाळा चल असं म्हणत तिला ती घेऊन चाललेली असते. तिला खूप आनंद होत असतो. आपली नात आपल्याबरोबर असते, तिचं आवरायचं असतं, तिच्याबरोबर ही सगळी तयारी चाललेली असते. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की शुभा सीमाला म्हणते की काय झालं, थंड झालं का चहा? तेव्हा लगेचच सीमा म्हणते की हो. इकडे यशवंत आवरून तयार झालेला असतो, डबा तयार असतो. इकडे शुभा बाहेर येते, सानूला घेतलेलं असतं आणि दोघंही निघालेले असतात. मग त्यानंतर सानू आणि शुभा दोघीही चाललेले असतात. त्याचवेळी यशवंत तिला म्हणतो की चल सानू आता मी सोडवणार आहे उद्यापासून तुला. तेव्हा सानू म्हणते उद्यापासून मग ऑफिसला नाही जाणार का तुम्ही? त्यावरती यशवंत म्हणत असतो की उद्यापासून मला सुट्टी आहे. आणि त्याचवेळी शुभाही सांगायला येते की हो उद्यापासून आजोबांना सुट्टी आहे. तेव्हा ती म्हणते की मलाही सुट्टी पाहिजे, मलाही अशी सुट्टी पाहिजे आणि तरच मी असं जाणार आहे. मग मलाही रोज सुट्टी हवी आहे असं तिचं बोलणं सुरू असतं. मग शुभा तिला आवरून देत असते, तिला म्हणत असते चल चल सानू बाळा, कसं आहे माहिती आहे का, भरपूर काम केलं की मग आपल्याला भरपूर सुट्टी मिळते आणि मग काम करायलाच पाहिजे ना. आपण छान काम करायचं, भरपूर काम करायचं आणि मग सुट्टी घ्यायची असते असं ती तिला समजून सांगत असते. शुभा तयार होते आणि सानूला घेऊन निघालेली असते. आजोबा म्हणत असतात आजीला जेवण बनवायचं असतं, काम असतं ना, मग आपण जाऊया ना, मी तुला सोडायला येत जाईल असं चाललेलं असतं. पण शुभा म्हणत असते नाही मीच सोडायला जाणार सानूला असं तिचं म्हणणं असतं. दोघंही निघालेले असतात आणि मग शुभा यशवंतला म्हणते चला. आणि त्याचबरोबर शुभा सानूला सोडायला जाते. यशवंत पुन्हा तिथे झोपाळ्यावरती बसलेले असतात. शुभा सानूचा हातात धरून तिला घेऊन चाललेली असते. शुभाला मात्र खूप छान वाटत असतं हे सगळं करताना. आता सीमाचं आवरून झालेलं असतं, ऑफिसला जाण्यासाठी ती तयार झालेली असते. त्याचबरोबर इकडे आता समीर तिथं आलेला असतो आणि समीर इकडे म्हणत असतो की सीमा म्हणत असते की तुला मी समीर किती वेळा सांगितलेलं आहे, मला माहिती आहे मला या घरात राहायचं नाही, मी तुला सांगितलेलं आहे, तरीही तू असं का करत आहेस? मला ही जॉईंट फॅमिली वगैरे नाही जमत, तरीही तुला काय ॲक्सेप्ट करायच्या नाही आहेत माझ्या गोष्टी असं तिचं म्हणणं असतं. त्यावरती समीर म्हणत असतो अगं असं काय करतेस, तुला माहिती आहे ना मी तुला आधीच सांगितलेलं होतं सगळं. त्यावरती सीमा म्हणत असते की आत्ता एकच गोष्ट लक्षात ठेव, आता ना बाबा रिटायर होत आहे तुला माहिती आहे ना, आणि आपण आपलं इथं शेजारची जी बिल्डिंग आहे ती रिडेव्हलप होत आहे, आपण तिथे आपलं स्वतःचं घर बुक करूया. तेव्हा समीर म्हणतो गरज काय आहे त्याची, कारण आपलं घर आहे ना इथे. तेव्हा सीमा म्हणत असते की नाही हे जे रो हाऊस आहे ना हे मला नको आहे. त्यावरती समीरचं असं म्हणणं असतं अगं असं काय म्हणतेस तू? तेव्हा सीमा ऐकायलाच तयार नसते, ती त्याला गोड बोलत असते. तो म्हणत असतो की अरे पैसे नाही आहेत माझ्याकडे तेवढे. त्यावरती सीमाचं असं म्हणणं असतं की बाबा रिटायर होत आहेत ना, त्यांना विचार ना आज, मग त्यांनी आता काय करायचं आहे, ते पैसे आपल्यासाठी तर वापरले पाहिजेत ना असं तिचं म्हणणं असतं. त्यावरती समीर म्हणत असतो का असं काय करते, ते पैसे त्यांचे आहेत ना, आपण का वापरायचे त्यांचे पैसे असं समीरचं म्हणणं असतं. सीमा म्हणत असते म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? तेव्हा तो म्हणत असतो की ते आईबाबांचे पैसे आहेत आणि आपण त्यांचे पैसे कशासाठी घ्यायचे आहेत? तेव्हा ती म्हणते मी तुला याच्या आधीही सांगितलेलं आहे मला जॉईंट फॅमिली जमत नाही. इकडे आता शुभा येते आणि मग यशवंत तिला म्हणत असतो की काय चाललंय तुझं, मी तुला किती वेळा सांगितलेलं आहे स्वतःसाठी कधीतरी बघ. पण शुभा म्हणत असते की अरे मुलांचं आवरलंच पाहिजे ना असं म्हणत ती यशवंतला सांगत असते. आणि यशवंत निघालेला असतो. शुभाला म्हणत असतो की मी ना तुझ्यासाठीच थांबलेलो होतो. आणि मग ते चाललेले असतात. इकडं सीमाचं मात्र एकच बोलणं सुरू असतं. सीमा म्हणत असते की तुझ्या बाबांनी मला सांगितलं म्हणून मी त्या कंपनीत आपण पैसे इन्व्हेस्ट केलेले. तेव्हा तो म्हणत असतो की तू विसरली असशील, बाबांनी आपल्याला 1000 वेळा सांगितलं होतं की तुम्ही विचार करा, माझा मित्र आहे म्हणून तुम्ही त्या कंपनीत पैसे इन्व्हेस्ट करू नका. त्यात पैसे इन्व्हेस्ट केले, ह्यात बाबांचा काय दोष आहे, बाबांनी सांगितलं होतं, अजून किती स्पष्ट सांगायला हवं होतं. त्यावरती सीमाचं असं म्हणणं असतं की नाही, बाबांनी अजून स्पष्ट सांगायला, बाबांनी स्पष्टपणे असं का सांगितलं नाही आहे की नका करू इन्व्हेस्ट म्हणून. तेव्हा समीर म्हणत होतं की बाबांनी तेच सांगितलं होतं. ती म्हणते मला नाही आठवत. समीर मात्र आईबाबांची बाजू घेत असतो आणि इकडे सीमा मात्र त्याला ओरडत असते. ती म्हणत असते की त्यांनी सांगितलं म्हणून आपण, त्यांचा मित्र आहे म्हणून आपण पैसे इन्व्हेस्ट केले, मग आता ते 15 लाख रुपये बाबांनीच देणे आहेत असं सीमाचं म्हणणं असतं. समीर म्हणत असतो की तू चुकतेस, असं नाही होऊ शकत, बाबांची काहीही चूक नाही, मग बाबांनीच का द्यायचे आहेत पैसे असं म्हणणं असतं. तरीही सीमा मात्र म्हणतच असते की काही झालं तरी बाबांनीच ते पैसे आपल्याला दिले पाहिजेत.
त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे हे सगळं जे काही चालू असतं त्यावेळेस मात्र आता समीर ऑफिसला निघालेला असतो, सीमाची गाडी आलेली असते तीही निघालेली असते, यशवंतही निघत असतो आणि त्याच वेळी आता समीर जाता जाता थांबतो आणि म्हणतो, बाबा आज तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे ना, आज तुम्ही रिटायर होणार आहात ना, चला एक फोटो तर काढलाच पाहिजे. असं म्हणत तो फोटो काढायला बाबांना आणि आईला बोलवतो. दोघांचे फोटो काढत असतो. खूप सुंदर फोटो येतो. तेव्हा तो म्हणतो की कसं आहे, तुमच्या दोघांचाच फक्त फोटो, माझाही फोटो त्यात असला पाहिजे ना. आणि मग त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की त्या दोघांचा फोटो काढला जातो. त्यानंतर तो म्हणतो मीही असलो पाहिजे. असं म्हणत इकडे तो पुन्हा त्या फोटोमध्ये येतो. सीमा मात्र व्हॅनमधून ओरडत असते, आरडत असते, परंतु समीर म्हणत असतो की जाऊ दे, नेहमीचंच आहे तिचं, आणि तिच्याकडे दुर्लक्ष करत असतो. शुभा मात्र त्याला सांगत असते, परंतु इकडे समीर मात्र ऐकायला तयार नसतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की समीर म्हणतो की थांबा, तुमच्या दोघांचा आणखी एक फोटो काढतो, घराबरोबर फोटो काढतो, असं त्याचं म्हणणं असतं. आणि असं म्हणत तो घरासोबतही फोटो काढतो. सीमा मात्र ओरडत असते, मला ऑफिसला जायला उशीर होतोय, असं तिचं चालू असतं. आणि मग दोघंही निघत असतात. आणि त्याचवेळी इकडे यशवंतही निघालेला असतो. यशवंत म्हणतो की शुभा, संध्याकाळी येताना मी तुझ्यासाठी ना बुके घेऊन येतो. तेव्हा तर लगेच शुभा म्हणते, कशाला एवढा खर्च? त्यावर यशवंत तिला म्हणतो, अगं विसरलीस का, आज संध्याकाळी मला ऑफिसमध्ये बुके मिळणारच आहे ना, तोच घेऊन येतोय. आणि दोघंही एकमेकांकडे पाहून हसू लागतात. त्यानंतर शुभा त्याला बाय करते आणि तेही घराकडे निघालेले असते. जाता जाता ते घरावरची जी पाठी असते त्यांच्या बंगल्याचं नाव असतं सार्थक. शुभांगी किल्लेदार आणि यशवंत किल्लेदार यांचं हे सार्थक नावाचं घर. आणि त्या घराबद्दल आता इकडे सीमाला मात्र राग येत असतो. तिला या घरामध्ये राहण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नसतो. तिचं असं म्हणणं असतं की आई जरी काम करत असल्या तरी मेडही करू शकेल ना, मला नको या घरामध्ये, मला नाही राहायचं जॉईंट फॅमिलीमध्ये, हे तिचं सगळं बोलणं सुरू असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की ती आता नारदा बिल्डर्स यांचा जी रिडेव्हलपला चाललेली जी प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट पाहत असते. आणि तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही मला तिथे घर बुक करायचंच आहे. आता घरी येतात. घरी खूप छान तयारी झालेली असते आणि शुभाने खूप छान अशी सरप्राईज पार्टी अरेंज केलेली असते, कारण यशवंत यांचा रिटायरमेंटचा आज कार्यक्रम करायचं तिनं ठरवलेलं असतं. सगळ्यांना बोलवलेलं असतं, म्हणजे जे मित्र आहेत त्यांना बोलवलेलं असतं, यशवंतच्या मित्रांना बोलवलेलं असतं. खूप छान तयारी असते, केक आणलेला असतो. आणि मग इकडे सीमाच्या डोक्यात मात्र एकच प्लॅन असतो, आजच्या आज बाबांना विचारायचं की त्यांना रिटायरमेंटचे किती पैसे येणार आहेत आणि ते पैसे आम्हाला हवे आहेत, असं तिचं चाललेलं असतं. तर इकडे समीर म्हणत असतो की तुला कळतंय का, वेळ काय आहे, विचारूया ना. ती म्हणत असते, जर तू विचारलं नाही तर मी विचारणार आहे, मला काही करून त्यांच्या रिटायरमेंटचे किती पैसे आलेले आहेत हे कळलंच पाहिजे. आणि मग यशवंत येतो. तेव्हा यशवंत म्हणतो, अगं शुभा, लाईट गेली. त्यावरती शुभा म्हणते, हो ना हो. तर तो म्हणतो, मला का कॉल केला नाहीस तू? ती म्हणते, तुम्ही येणारच होता ना, आणि दार उघडा आहे, काय चाललंय नक्की घरामध्ये? लाईट ऑन होतात आणि यशवंतला सरप्राईज मिळतं. यशवंत सगळ्यांना विचारत असतो, कुणी केलंय, जावई बापू तुम्ही, मी तू? तर तो विचारत जातो, पण सगळे नाही म्हणतात. सगळ्यांच्या मागं असते ती शुभा असते. आणि शुभाने हे सुंदर असं प्लॅनिंग केलेलं असतं. यशवंतला छान असं गोड असं सरप्राईज दिलेलं असतं. यशवंतचे मित्र आलेले असतात, सगळे खूप आनंदात असतात, सगळे खुश झालेले असतात. आणि इकडे आईनं हे सगळं केलेलं आहे असं समीर सगळ्यांच्या समोर सांगतो. आणि यशवंतलाही खूप छान वाटतं. केक कट केला जातो. केक कट केल्यानंतर आता सीमा यशवंतला केक भरवण्यासाठी जाते. सीमाच्या डोक्यात एकच असतं की यशवंतला किती पैसे मिळणार आहेत, कारण काही करून यशवंतकडून ते पैसे घ्यायचे आणि आपलं दुसरं जे घर आहे त्या प्रोजेक्टसाठी ते भरायचे. हा सगळा प्लॅन तिचा चालू असतो. मग त्यानंतर इकडे ती बोलते की समीर, मी तुला सांगितलं होतं या वयात त्यांनी आता काय गरज आहे एन्जॉय करायची, एन्जॉय करायचे दिवस आपले आहेत ना. तेव्हा समीर म्हणत असतो, असं काय बोलतेस तू? तेव्हा ती म्हणते, असे किती दिवस राहिलेत, ते जरी त्यांचे पैसे असले तरी त्यांचे किती दिवस राहिलेले आहेत, असं तिचं म्हणणं असतं. समीरला मात्र राग आलेला असतो. समीरला ती म्हणत असते, असं पण त्यांना मी सून म्हणून नकोच होती ना. इकडे शुभा आणि यशवंत बोलत बसलेले आहेत. यशवंत म्हणत असतो की हे बघ शुभा, मी तुला सांगितलेलं आहे माझं प्लॅनिंग काय आहे आणि आपण उद्यापासून त्या तयारीला लागणार आहोत. हे सुंदर असं प्लॅनिंग आहे. आणि शुभा होकार देते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला ही सिरियल कशी वाटते ते नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.